नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आहे। यात 7 जणांचा मृत्यू झालाय। काळी पिवळी जीप मध्ये 12 प्रवासी होते। पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन भाविक जालन्यातून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते। त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला, ज्यात दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली। या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 8 जणांचा जीव वाचला आहे। त्या 8 जणांवर जालन्यात उपचार सुरू करण्यात आले। या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोध कार्य सुरू करण्यात आले। दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला याची माहिती मागितली आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट।